हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत शाही शेवई रबडी कटोरी। त्यासाठी मी बारीक अशा शेवया घेतलेल्या आहेत। त्याला छान असं तोडून घ्यायचं आहे, बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत आणि या तुपावरती आपण छान अशा भाजून घेणार आहोत। अर्धा लिटर दूध या ठिकाणी मी घेतलंय, त्याचबरोबर पाववाटी साखर आणि वेलदोडे पावडर 1 चमचा, काजू बदाम ड्रायफ्रुट्सचे तुमच्याकडे काप लागतील असतील ते, आणि त्यानंतर दूध घेतलंय गार दूध अर्धा कप आणि कस्टर्ड पावडर 2 चमचे। गार दुधाला कस्टर्ड पावडर आपण 2 चमचे लावून घेणार आहोत। आणि या ठिकाणी शेवया बाजूला तुपावर मी भाजून घेते। तसंच साइडला दूधही गरम करण्यासाठी ठेवले। उकळलं की त्यात आपण आपली साखर त्यात घालायची आणि छान मिक्स करून घेणार आहोत। हे छान उकळू द्यायचे। जर तुमच्याकडे खूप वेळ असेल उकळण्यासाठी आटवण्यासाठी तर तुम्ही तसं करू शकता, किंवा इन्स्टंट हवं असेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर त्यात घालून मिक्स करू शकता। आता गार दुधाला कस्टर्ड पावडर लावल्यानंतर उकळलं दूध की मग आपण ते गार दूध यात घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून यात कुठल्याही प्रकारच्या गाठी किंवा लम्प्स होणार नाही, म्हणून ते मिक्स करत राहायचं, हलवत राहायचं। त्याचबरोबर वेलदोडा पावडर आणि ड्रायफ्रुट्स आपण यात घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। अजून बारीक गॅसवर हे मी ठेवलंय, पण ते हलवतच राहायचे जेणेकरून ते खाली करपणारही नाही। या ठिकाणी शेवया छान भाजून झाल्या, त्यात आपण 2 चमचे पाणी घालणार आहोत, तसंच 2 चमचे साखर आणि पाण्यामुळे त्याला आकार छान देता येईल, आपल्याला बाउल शेप छान तयार होईल जेव्हा आपण ते वाटीमध्ये घालू। त्याचबरोबर इथं बासुंदी जी आपली रबडी छान अशी घट्ट तयार झाली, आता त्याला गार होण्यासाठी आपण साईडला ठेवूया। त्याचबरोबर आपलं हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते वाटीला आधी मी ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्याला बाउल शेप देण्यासाठी शेवई त्यात टाकून छान असा शेप देऊन घ्यायचा आहे। याला सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये 1 तास ठेवणार आहे। त्यानंतर असं छान त्या निघून येतील। निघत नसतील तर वाट्या हलक्याशा गॅसवर गरम करा आणि साईडने त्याचे कडा काढून घ्या चमच्याच्या साहाय्याने, आणि मग तुम्ही बाउलच्या आकाराने हळूहळू सोडवून घ्या वाटीतनं। अशा प्रकारे छान आकार त्याला येईल। त्यात आपण आता घालणार आहोत जी आपली रबडी तयार झाली ती। लक्षात ठेवा, रबडी गरम घालू नका, गार झाल्यावरच घाला, जेणेकरून ती छान त्यात खूप वेळ आपल्याला ठेवता येईल। त्याचबरोबर गार्निशिंगसाठी आपण घालून घेणार आहोत ड्रायफ्रुट्सचे काप आणि केशरच्या काड्या। त्याचबरोबर पिस्ते असतील तुम्ही तर पिस्तेही घालू शकता, त्याने कलर पण छान येतो आणि दिसतंही खूप छान। अशा प्रकारे आपले छान असं शाही शेवई रबडी कटोरी तयार आहे। खूप सुंदर अशी दिसते। तुमच्याकडे किटी पार्टी असू दे किंवा काही बर्थडे पार्टी असू दे किंवा असं स्वीट डिश म्हणून बनवायचं असू दे, तुम्ही असं हे नक्की ट्राय करून बघा, आणि वेगळं काहीतरी आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं। नक्की करून बघा ही रेसिपी, आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब जरा पटापट जर सबस्क्रायबर वाढले तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीज मला तुमच्यासमोर घेऊन येता येतील आणि एक छान प्रकारे मोटिवेशन मिळेल, की ज्यामुळे मी अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करेल आणि तुमच्यासोबत त्या शेअर करेल। तर कशी वाटली आजची ही रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत बाय बाय।